सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार मंडळी, तर लवकरच आपल्याकडे आता गणपती बाप्पा येणार आहे। गणपती बाप्पा झाल्यानंतर पित्तरपाठ झाले की लगेच नवरात्र घटस्थापना म्हणजे शारदीय नवरात्र येत असते आणि शारदीय नवरात्राची आपण तयारीही करत असतो। पित्र जेवले की आपण आपलं घर सगळं स्वच्छ करून घेत असतो आणि त्यानंतर शारदीय नवरात्र म्हणजे घटस्थापना ही आपण करत असतो। म्हणजे आपण 9 दिवस 9 दुर्गा रूपांची पूजा ही करत असतो। तर शारदीय नवरात्र कधी आहे तर 22 सप्टेंबरला शारदीय नवरात्र आहे। सोमवारी घटस्थापना ही आपल्याला करायची आहे। तर घटस्थापना आपण कशी करावी, खूप साध्या सोप्या शास्त्रशुद्ध पद्धतीने घरच्या घरी आपण ही घटस्थापना जी आहे तर ती करायची आहे। तर त्यासाठी आपल्याला कोणतं साहित्य लागणार आहे त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर घटस्थापना ही 2025 मध्ये 22 सप्टेंबरला सोमवारी आहे। 2 ऑक्टोबरला विजयदशमी म्हणजे दसरा हा आपण साजरा करणार आहोत। तर या दिवशी 10 दिवस आपण हे नवरात्र उत्सव आहे तर तो साजरा करणार आहोत। शारदीय नवरात्र खूप धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे। ही नवरात्री महिषासुर राक्षसावर देवी दुर्गेच्या विजयाचे प्रतीक आहे आणि आत्मसंयम, उपवास आणि भक्तीचा काळ आहे। तर आपल्याला कशी घटस्थापना करायची आहे ते आपण बघूया। तर जिथे आपण घटस्थापना करणार आहोत तिथली जागा गोमूत्र आणि गंगाजलाने स्वच्छ पुसून घ्यायची आहे। चौरंग पाट कशावर आपण जी घटस्थापना करणार आहोत ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर ही जागा स्वच्छ करून घेतल्यानंतर ते पाट किंवा चौरंग आपल्याला त्यावर टाकायचं आहे आणि नवीन वस्त्र आणून आपल्याला त्या पाटावर किंवा चौरंगावर टाकायचं आहे आणि मग दिव्याखाली आपल्याला सर्वात अगोदर स्वास्तिक काढून घ्यायचं आहे। आपल्या देवघरातील सर्व देव स्वच्छ करून घ्यायचे आहे, कारण की आपण 9 दिवस पूजा करत नसतो। तर बघा, आपल्याला कुठलेही शुभ कार्य किंवा कोणतीही पूजा असो सर्वात अगोदर आपण दिवा हा प्रज्वलित करून घेत असतो। घटस्थापना करताना जर तुम्ही तेलाचा दिवा लावणार असाल तर तो घटाच्या डाव्या हाताला लावायचा आहे आणि तुपाचा लावणार असाल तर तो उजव्या हाताला लावायचा आहे। अशा प्रकारे हा दिवा तुम्ही प्रज्वलित करून घ्यायचा आहे। तर बघा, इथे मी खाली दोन विड्याचे पानं जे आहे तर ते ठेवून घेतलेले आहे। जे आपले कुलदेवीचे टाक आहे तर ते त्यावर आपल्याला ठेवायचे आहे आणि जोडीचं पान मी ठेवलेलं आहे। तर खाली मी त्या विड्याच्या पानांवर तांदूळ टाकलेले आहे। त्यानंतर हळदी कुंकू मी त्या विड्याच्या पानांवर टाकणार आहे आणि आपले जे देवघरातील देवीचा आणि कुलदेवतेचा टाक आहे, तुळजाभवानीचा टाक आणि ज्योतिबा किंवा खंडोबाचा टाक आहे तर तो टाक आपल्याला त्या पानांवर ठेवायचे असतात। तर सर्व अगोदर मी गणपती बाप्पांना आगमनाचे म्हणजे आग्रहाचे निमंत्रण दिलेले आहे। कोणती पूजा पाठ असो तर सर्वात अगोदर आपण गणपती बाप्पांची पूजा करून मग पुढचं कार्य आहे तर ते करत असतो। तर इथे मी तुळजाभवानीच्या टाकाखाली सुपारी एक ठेवणार आहे, कारण की देवीला उशासाठी सुपारी दिली जाते। तर ही जी पद्धत आहे ती केंद्रामध्ये सांगितली जाते। तर अशा प्रकारे ही सुपारी देवीच्या उशेखाली लावायची आहे आणि आपला जो कुलदेवतेचा टाक आहे म्हणजे आपला ज्योतिबा असेल किंवा जेजुरीचा खंडोबाचा टाक असेल तो देखील आपल्याला ठेवायचा आहे। त्याला देखील मी आता ज्योतिबाच्या टाकाला लाल जो गुलाल आहे तर तो अर्पण केलेला आहे आणि देवीच्या टाकाला हळदी कुंकू अर्पण करून गणपती बाप्पांना फूल आणि इथे जे टाक आहे त्यांना देखील मी झेंडूचे फुलं वाहिलेले आहे। गणपती बाप्पांना लाल फूल अतिशय प्रिय आहे, त्यामुळे लाल फूल मी तिथं वाहिलेलं आहे। त्यानंतर एक आपल्याला बघा, हे मातीचा मटका जो असतो घटस्थापनेसाठी लागतो तर तो मी येथे आणून स्वच्छ धुवून वगैरे घेऊन त्याला मी कलवा बांधून घेतलेला आहे। स्वास्तिक काढून 4-5 लाईनी त्याला हळदी कुंकवाच्या मारून घेतलेला आहे। तर येथे आमच्याकडे काशाच्या थाळ्यामध्ये घट बसवला जातो, तर तुमच्याकडे पंतरवाळीवर किंवा मातीच्या जे भांडं असतात त्यात बसवलं तर तुम्ही बसवायचं आहे। तर इथे 5 प्रकारचे धान्य, सातू आणि कुडी आणि जवस, हरभरा, गहू, मूग आणि जे काही करडईचं बी आहे तर ते मी असे 7 धान्य इथं घेतलेले आहे। तुमच्याकडे जे धान्य घेतात ते तुम्ही घ्यायचं आहे आणि हे सर्व धान्य तुम्ही मिक्स करून घ्यायचं आहे आणि खाली एक मातीचा थर द्यायचा आहे। माती ही चांगली स्वच्छ चाळून घ्यायची आहे आणि उन्हामध्ये कडकडीत आपल्याला वाळून घ्यायची आहे। आता इथे बघा, मी त्या एका मातीच्या थरावर मी हे धान्य टाकलेलं आहे आणि हे थोडं धान्य आपल्याला टाकायचं आहे। खाली खूप धान्य टाकायचं नाही, कारण की हे धान्य खाली जास्त जर टाकलं तर ते उगवत नाही, कुजून जातं। त्यामुळे खाली थोडंसं धान्य टाकायचं आहे आणि दुसरा परत आपल्याला त्या धान्यांवर एक मातीचा थर जो आहे तो आपल्याला द्यायचा आहे आणि तो थर दिल्यानंतर
आपल्याला जो घट आणलेला आहे तो घट मातीमध्ये व्यवस्थित आपल्याला बसवून घ्यायचा आहे, कारण की तो घट नंतर 9 दिवस आपल्याला हलवता येणार नाही किंवा कुणाचा धक्का लागल्यानंतर तो पडणार नाही, यासाठी व्यवस्थित मातीमध्ये बसवून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर साईडने परत आपल्याला घटाच्या साईडने थोडी थोडी अलगदपणे ही माती जी आहे तर ती टाकून घ्यायची आहे। फक्त माती ही चांगली आपल्याला रानातली किंवा विकत आणायची आहे, शेतातली माती आणायची आहे। इकडची तिकडची माती न घेता शेतातली माती आणा आणि स्वच्छ चाळून उन्हामध्ये वाळून घ्यायची आहे। तर हा दुसरा थर देऊन मी त्यावर देखील आता धान्य टाकणार आहे। थोडं थोडं धान्य हे टाकायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही 3 किंवा 2 थर जे आहे तर ते देऊ शकता। इथे मी 3 थर मातीचे देणार आहे। तर अशा प्रकारे हे धान्य टाकल्यानंतर परत मी ही माती जी आहे तर ही माती त्यावर सगळीकडे पसरून व्यवस्थित एकसारखी करून घेणार आहे। हे बघा, अशा प्रकारे हा घट हलला नाही पाहिजे। अशा प्रकारे घटाच्या साईडनी आपल्याला माती जी आहे तर ती लावायची असते। तर अशा प्रकारे ही माती मी लावून घेतलेली आहे आणि जे उरलेलं धान्य आहे तर ते आपल्याला त्यामध्ये एक एक धान्य जे आहे तर ते टोबायचं आहे, म्हणजे हे धान्य व्यवस्थितपणे उतरेल। खालचं धान्य उतरलं नाही तर हे वरचं जे धान्य आहे ते व्यवस्थितपणे उगवेल, म्हणजे आपलं धन जे आहे तर ते व्यवस्थितपणे उगवेल। त्यासाठी एक एक धान्य जे आहे तर ते टोबून घ्यायचं आहे। तुम्ही बघा, या 7 धान्यामध्ये तुम्ही मका देखील घेऊ शकता। तर आमच्याकडे मका घेतली जात नाही। गहू घेतल्यानंतर मूग घ्यायचे आहे, हरभरे, करडईचा बी आणि सातू आणि आपलं जे काही गव्हातली कुडी आहे तर ते कुड्या मी घेतलेल्या आहे। अशा प्रकारे 7 धान्य मी घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे हा घट इथे मी तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला घटामध्ये पहिल्यांदा घट भरून पाणी टाकायचं आहे, म्हणजे बघा आपण ज्या पहिल्या दिवशीचा आहे घट पाजरत नाही जास्त, तर त्यामुळे पहिल्या दिवशी घट हा पूर्ण भरून ठेवायचा आहे। आणि घट पूर्ण भरल्यानंतर आपल्याला जे काही उरलेलं पाणी आहे तर थोडं थोडं त्यावर शिंपडायचं आहे। घटामध्ये हळदी कुंकू अक्षता टाकून घ्यायचं आहे आणि ते टाकल्यानंतर 1 रुपयाचं नाणं, सुपारी, खारीक आणि एक फूल आपल्याला त्या घटामध्ये टाकायचं आहे। ही घट स्थापना आपल्याला मनामध्ये एकाग्रता आणि विश्वासाने आणि भावनेने करायची आहे। अशा पद्धतीने आमच्याकडे ही घटस्थापना जी आहे तर ती केली जाते। तर यामध्ये बघा, मी नागिनीचे 5 पानं जे आहेत तर ते ठेवून घेणार आहे। तुमच्याकडे घटामध्ये जर असे 5 पानं ठेवत नसाल तर तुम्ही घटाच्या साईडने 5 पानांची माळ करून ती घटाच्या साईडने बांधायची आहे। आमच्याकडे घटामध्ये नारळ हे ठेवत नाही, तुमच्याकडे जर ठेवत असाल तर तुम्ही नारळ हे ठेवायचं आहे। तर अशा प्रकारे हे 5 पानं मी घटामध्ये ठेवून घेतलेले आहे। यानंतर आता ह्या घटावर बघा, मी साईडने थोडं थोडं पाणी शिंपडणार आहे, कारण की ही माती पूर्ण सुकलेली आहे आणि उन्हामध्ये मी तिला वाळवून घेतलेली आहे, त्यामुळे ती गरम झालेली आहे। आपलं धान्य किंवा आपलं धन जे आहे चांगलं व्यवस्थित उगवावं म्हणून पहिल्या दिवशी मी असं पाणी शिंपडून घेणार आहे, कारण की घट हा थोडा थोडा पाझरतो, हे धान्य देखील ओलं झालं पाहिजे। तर आपल्याला पहिल्या दिवशी आपण हा घट भरून ठेवलेला आहे, तर दररोज थोडं थोडंच पाणी त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे। त्यानंतर बघा, जिथे आपण दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे घट स्थापनेसाठी, तर तिथे मी आता ते घटाचं ताट जे आहे तर ते ठेवण्यासाठी खाली मी तांदूळ टाकलेले आहे। तांदळावर हळदी कुंकू देखील आपल्याला टाकून घ्यायचं आहे। हळदी कुंकू टाकल्यानंतर हा घट जो आहे तर तो आणून व्यवस्थितरित्या त्यावर आपल्याला बसवायचा आहे। घट हा आपला हलला नाही पाहिजे, आपल्याला याची काळजी घ्यायची आहे, कारण की काय होतं, माळ वगैरे लावताना घट हलतो तर ते हलला नाही पाहिजे। यासाठी तो ठेवतानाच व्यवस्थित ठेवून आणि तो व्यवस्थित मातीमध्ये थोडासा असा दाबून ठेवायचा आहे, म्हणजे तो हलणार नाही। तर अशा प्रकारे हे घट मी इथे ठेवून घेतलेला आहे। तुम्ही पंतरवाळीवर देखील घट बसवू शकता किंवा मातीचं भांडं भेटतं त्यामध्ये देखील बसवू शकता। तर इथे थोडीशी मी डेकोरेशन करून घेणार आहे। तुम्ही देखील फुलांनी थोडीशी सजावट जी आहे तर ती करून घ्यायची आहे। तर 9 दिवस आपण 9 दुर्गा रूपांची पूजा ही करत असतो। पहिल्या दिवशी आपल्याला घटस्थापनेच्या दिवशी शैलपुत्रिणीची पूजा करायची आहे, रंग आहे पांढरा। दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणीची पूजा करायची आहे, रंग आहे लाल। तिसऱ्या दिवशी चंद्रघंटेची पूजा करायची आहे, रंग आहे रॉयल। विनायक चतुर्थीच्या दिवशी पिवळा रंग आहे आणि 5व्या दिवशी आपल्याला कुशमांडा देवीची पूजा करायची आहे, रंग आहे हिरवा। आणि 6व्या दिवशी सकत मातेची पूजा करायची आहे, रंग आहे राखाडी। आणि 7व्या दिवशी कात्यायनीची पूजा आपल्याला करायची आहे, रंग आहे नारंगी। आणि 8व्या दिवशी मोरपंखी कलर आहे आणि देवीची पूजा करायची आहे, काल रात्री देवीची पूजा करायची आहे। 9व्या दिवशी सरस्वती पूजन, दुर्गा अष्टमी, महागौरी पूजन, संधी पूजन असं आहे। त्याचा मुहूर्त आहे संध्याकाळी 5:42 सुरू होईल आणि संध्याकाळी 6:30 संपेल। त्या दिवशीचा रंग आहे गुलाबी। आणि 10व्या दिवशी महानवमी, अयोध्या पूजन, नवमी होम करायचा आहे।
11व्या दिवशी नवरात्र आणि दुर्गाष्टमी विसर्जन आहे आणि विजयादशमी देखील आहे गुरुवारी। तर ह्या देवींची आपल्याला पूजा करायची आहे। त्यानंतर बघा घटाला आपण 9 दिवस 9 पत्रींची किंवा फुलांची माळ जी आहे तर ती घालत असतो। पहिल्या दिवशी आपल्याला माळ घालायची आहे ती नागिनीच्या पानाची। आपल्याला 9 दिवस 9 माळी ह्या टांगून ठेवायच्या असतात। तर तुम्ही टांगण्यासाठी एखादं बघा पिन लावू शकता किंवा खिळा ठोकायचा आहे किंवा जे भिंतीला आपण चिटकवण्यासाठी स्टिकर आणतो टांगण्यासाठी ते लावायचं आहे। आणि अशा प्रकारे 9 माळी आपल्याला घटाला घालायच्या आहे आणि 9 माळी घातल्यानंतर 9 दिवस आपल्याला 9 दुर्गा रूपांची पूजा करायची आहे। त्यानंतर बघा अशी ही आपल्याला घटाला माळ घालायची आहे आणि माळ घातल्यानंतर आपल्याला धूप दीप अगरबत्ती दिवा लावून घ्यायचा आहे। घटाची विधिवत पूजा जी आहे ती करून घ्यायची आहे। आपल्याला माता लक्ष्मीला किंवा आपल्या जी काही टाक देवीचा ठेवलेला त्या देवीला मनोभावे प्रार्थना करायची आहे। 9 दिवस तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता किंवा तुम्ही फक्त एक मंत्र जो आहे त्याचं पठण करायचं आहे। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचा जप करायचा आहे। तुम्ही हा जप करू शकता किंवा 9 दिवस तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ देखील करू शकता। तर ते पाठ करण्यासाठी आपल्याला जे पुस्तक लागणार आहे ते आपल्याला स्वामी समर्थ केंद्रामध्ये सहज उपलब्ध होईल ते पुस्तक आणायचं आहे। 9 दिवस आपल्याला घटापाशी हा दिवा जो आहे तो अखंड चालू ठेवायचा आहे। दिवा विझला तर कोणती शंका मनात न आणता आपल्याला ते दिवा परत प्रज्वलित करायचा आहे। दिव्यामध्ये आपल्याला अखंड ज्योत ही 9 दिवस चालू ठेवायची आहे। ज्योत आपल्याला विझून द्यायची नाही, काजळी आली तर ती अलगदपणे आपल्याला काढून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे ही साध्या सोप्या पद्धतीत घट स्थापना करायची आहे। घंटेची देखील आपल्याला पूजा वगैरे करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने 9 दुर्गा सप्तशतीचे पाठ जे आहे तर ते आपल्याला 10 दिवस करायचे आहे। तर आपल्याला कन्यापूजन हे अष्टमी किंवा नवमीला दुर्गा देवीची प्रतिमा म्हणून तरुण मुलींना पूजन करायचे आहे। गरजू व्यक्तींना दान करायचं आहे। विजयादशमीच्या दिवशी नवरात्रीची समाप्ती होऊन देवीच्या मूर्ती पाण्यात विसर्जन केले जातात। तर या दिवशी आपल्याला घट हलवून घट जो आहे तर तो घट आपल्याला आपल्या शेत जवळ असेल तर शेतामध्ये नेऊन टाकायचा आहे, कारण की ते धन आहे, आपलं धन आहे आपल्या स्वतःच्या शेतामध्ये गेले पाहिजे। तर अशा प्रकारे ही आपल्याला घटस्थापना जी आहे तर ती करायची आहे। ज्यांना मासिक धर्म आहे तर त्यांनी घटापाशी जायचं नाही, साईडला बसायचं आहे। नवरात्रीच्या 9 दिवस आपल्याला उपवास करायचा आहे आणि हा उपवास करून आपल्याला फलाहार किंवा आपण जे उपवासाचे पदार्थ आहे ते आपल्याला खायचे आहे। आणि आपल्या घरामध्ये घटस्थापनेनंतर वादविवाद किंवा भांडणतंटा कोणतेही गोष्टी झाल्या नाही पाहिजे। घरामध्ये सात्विक आहार घ्यायचा आहे, तामसिक पदार्थाचं सेवन आपल्याला चुकूनही करायचं नाही। तर अशा प्रकारे ही घटस्थापना आपल्याला सोमवारी 22 सप्टेंबरला करायची आहे। घटस्थापनेचा शुभ मुहूर्त जो आहे तर तो असा आहे, घटस्थापना करण्यासाठी शुभ मुहूर्त सकाळी 6:09 ते 8:06 आहे। अभिजित मुहूर्त हा सकाळी 11:39 ते दुपारी 12:38 असणार आहे। तर या शुभ मुहूर्तामध्ये किंवा अभिजित मुहूर्तामध्ये आपल्याला जी घटस्थापना आहे तर ती आपल्या घरामध्ये करायची आहे। त्यानंतर तुम्ही जर दुर्गा देवीची पूजा करत असाल तर त्याचे देखील या वेळेतच आपल्याला पूजा जी आहे किंवा मंडळाची दुर्गा देवीची स्थापना जी आहे तर ती आपल्याला करायची आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला ही घटस्थापना जी आहे तर ती 22 सप्टेंबरला सोमवारी आपल्याला ही स्थापना करायची आहे। तर आपल्याला 9 दुर्गा रूपांची कन्यापूजन असे हे सर्व जे काही 9 दिवस आपण सेवा उपासना करणार आहोत तर ती आपल्याला करायची आहे। तर अशा साध्या सोप्या पद्धतीत आपल्याला घटस्थापना जी आहे तर ती करायची आहे। तर अशा बघा आपल्याला एकूण या नवरात्रीमध्ये 10 दिवस आपल्याला देवीची सेवा करता येणार आहे आणि आपल्याला 11व्या दिवशी विजयादशमीच्या दिवशी नवरात्र आपण जे काही पारायण किंवा दुर्गा सप्तशतीचा पाठ लावलेला आहे त्याची समाप्ती करायची आहे। दुर्गा विसर्जन देखील करायचं आहे। शारदीय नवरात्रीला खूप धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे। ही नवरात्री महिषासूर राक्षसावर देवी दुर्गेच्या विजयाचे प्रतीक आहे। आत्मसंयम उपवास आणि भक्तीचा काळ असतो। हा सण येणाऱ्या दिवाळी उत्सवाच्या तयारीसाठी देखील अतिशय महत्त्वाचा मानला जातो। तर अशा प्रकारे खूप साध्या सोप्या पद्धतीमध्ये घटस्थापना कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे। त्याचबरोबर आपल्याला हे 9 कलर आपल्याला परिधान करायचा आहे याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो अजून तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा। आणि अखंड दीप आपल्याला कसं लावायचा आहे याचा व्हिडिओ मी लवकरच आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहे, त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा।